नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या 8 ऑगस्टच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला भेटलं, आता ऋषिकेशचा सुद्धा जानकीवर विश्वास बसायला मुश्किल होत असतं आणि तो जानकीला म्हणतो, जानकी तू इतकी सहजासहजी का तयार होत नाहीयेस? म्हणजे ही जी लोक म्हणतायत ते खरं आहे का? म्हणजे तुला खरंच प्रॉपर्टी हवी आहे आणि तुला त्याची आस आहे? असं बोलल्यानंतर मात्र जानकीला खूपच वाईट वाटतं, कारण तिचा नवराच आता तिला असं म्हणायला लागतो. मग जानकी म्हणते, अहो ऋषिकेश, तुम्ही असं कसं बोलताय? मग मी एवढं सगळ्यांसाठी केलं, त्यातला व्यर्थ आहे ना? मग ते काय फायदा आहे ते करून? मग आता जानकी अवंतिकाला सगळं सांगत असते. तेव्हा अवंतिका तिची समजूत काढत असते आणि म्हणते की अहो वहिनी, ते सगळं काही केलंय ना ते शरुवंशामुळे झालंय, त्याच्यामुळे सगळेजण तुमच्या विरोधात उभे राहिलेत. मग जानकीला आता खूपच वाईट वाटत असतं. दुसऱ्या बाजूला आता ऐश्वर्या जानकीला सांगत असते, अगं जानकी, ती शर्वरी खूप पोचलेली आहे. ती सकाळी तर मला म्हणत होती मी 2 खून हे असे केलेत. फ्लोमध्ये ती बोलून गेली, पण मला असं वाटतंय तिनेच नानांना मारलंय. मग आता ऐश्वर्या आणि आपली जानकी या दोघींनाही कळायला वेळ लागत नाही की शर्वरीच खरी नानांची सुद्धा गुन्हेगार आहे. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.